नागपूरमध्ये घडलेली घटना आहे. या घटनेमध्ये एका 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलाने 15 वर्षाच्या एका मुलीला आपल्या घरी बोलावून घेतलं आहे आणि तिच्यासोबत त्याने अत्याचार केलेला आहे. अत्याचाराचा अर्थ तिच्यासोबत लैंगिक शोषण केलेलं आहे, लैंगिक बलात्कार एका 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलाने केलेला आहे. ही सगळी घटना सांगणार आहे तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या मुलांसाठी. एक पालक म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या 10वी-12वीतल्या मुलाकडे बघता, त्यावेळेला तुम्हाला एक लहान मूल त्या मुलामध्ये आपल्या अपत्यामध्ये दिसत असतं. पण प्रत्यक्षामध्ये ही मुलं मात्र बुद्धीने वाढलेली असतात, विचाराने देखील वाढलेले असतात. शरीराने हे तुमच्यासाठी लहान अजाण असले तरी देखील मोबाईलने त्यांना पुरतं मोठं केलेलं असतं. ही सगळी घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे नागपूरमध्ये नंदनवन हे पोलीस स्टेशन आहे. या भागामध्ये एक 12वीमध्ये शिकणारा मुलगा आहे आणि हा मुलगा त्याचे आता येणाऱ्या काळामध्ये पेपर देखील आहेत. अशा परिस्थितीमध्ये मोबाईल किंवा इतर जे काही आजूबाजूच्या घटना मुलं बघत असतात, मोबाईलमध्ये डार्क सीन, डार्क क्राईम बघत असतात. कदाचित याच्यामुळे या मुलाच्या मनामध्ये काही लैंगिक भावनांचं उद्दीपन झालेलं आहे आणि तेव्हापासून मग तो आपल्या मित्राची बहीण तिच्यावर तो लक्ष ठेवून आहे आणि त्याने आपल्या 2 अल्पवयीन मित्रांना देखील सोबत घेतलेला आहे आणि अनेक दिवसांपासून हा मुलगा त्या मुलीच्या पाळतीवरती आहे. तो तिला घरी बोलवतो आहे. घरी येण्यासाठी तिला फोर्स करतो आहे. आता वारंवार ही मुलगी त्या मुलाला नकार देत आहे किंवा त्याला ती असं म्हणते की मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येणार नाही. ही जी सगळी मुलं होती ही एकमेकांच्या ओळखीची होती आणि या ओळखीमधूनच हा मुलगा तिच्यावरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत होता. तिला इन्फ्लुअन्स करत होता की तू माझ्या घरी ये. ही मुलगी त्याला सातत्याने नकार देत होती आणि सरतेशेवटीला त्या मुलाने तिला घरी बोलवलेलं आहे. काही कारण देऊन किंवा काही फूस लावून आपल्या घरी कोणी नसताना त्या मुलीला 15 वर्षाच्या मुलीला घरी बोलवून घेतलेलं आहे. तिथे अगोदरच या मुलाचे 2 मित्र देखील तिथे उपस्थित होते आणि तिथे गेल्यानंतर मग त्या तिघांनी मिळून या मुलीला एका खोलीमध्ये, घराच्या खोलीमध्ये घेऊन गेलेले आहेत. तिथे तिच्यासोबत गैरवर्तन सुरू केलेलं आहे आणि आता त्यातला जो हा मुख्य आरोपी म्हणजे हा 12वीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे, याला मुख्य आरोपी असं म्हटलं गेलेलं आहे. अनेक माध्यमांमध्ये तशी त्याची ओळख देखील सांगितली गेलेली आहे. हा जो मुख्य आरोपी, जो 12वीमध्ये शिकणारा विद्यार्थी, याने तिच्यासोबत लैंगिक गैरवर्तन करायला सुरुवात करून मग तिच्यासोबत अत्याचार केलेला आहे किंवा बलात्कार केलेला आहे आणि मग तो बलात्कार करत असताना त्यांच्या जे काही तिथे चाललेलं होतं त्याचे शूटिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग या इतर 2 मुलांनी मोबाईलमध्ये केलेलं होतं आणि मग त्यांनी बलात्कार केल्यानंतर इतर जे त्याचे 2 मित्र आहेत यांनी देखील या मुलीसोबत गैरवर्तन केलेलं आहे. बलात्कारासारखी घटना या 15 वर्षाच्या मुलीसोबत केलेली आहे. आता हे सगळं झाल्यानंतर त्याने त्या मुलीला तो व्हिडिओ दाखवलेला आहे आणि मुलीला ते म्हणतात की जर का तू आपल्या घरी जाऊन पालकांना सांगितलंस, आई-वडिलांना सांगितलंस, कुठे बोबाटा केलास, तर मात्र आम्ही तुझा व्हिडिओ व्हायरल करू. आता ही मुलगी पूर्णपणे घाबरलेली आहे. तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिलेले. आता समजून घ्या, जर का एखाद्या मुलीसोबत जी नकळत्या वयामधली आहे आणि तिच्यासोबत तिच्याच मित्रांनी बलात्कार केलेला असेल आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील त्यांच्याकडे असेल, तर मात्र आता पुढे जाऊन आपली बेइज्जती होणार किंवा या सगळ्या प्रश्नांनी ती भंडावून गेलेली आहे. तिला आता काय करावं असं सुचत नव्हतं आणि मग ती घरी देखील गेलेली आहे. त्यांच्यामधील एका मित्राने पुन्हा एकदा आपल्याला भेटायला येण्यासाठी म्हणून तिच्यावरती जोर जबरदस्ती करायला सुरुवात केलेली आहे. आता त्या व्हिडिओचा तो गैरवापर करून घेत होता. तिला सतत त्याने त्रास देत होता. तिला जाच करत होता की तू मला भेटायला ये, नाहीतर मग हा व्हिडिओ तुला आम्ही सगळीकडे व्हायरल करू. आता ही एखाद्या मुलीला त्रास देण्याची ही एक सर्वसामान्य पद्धत आहे. कारण एकदा जर का एखाद्या गोष्टीचा, चुकीच्या गोष्टींचं जर का पुरावा म्हणून एखाद्या व्यक्तीकडे काही गोष्टी असतील किंवा व्हिडिओ असतील, तर मग सातत्याने अशा स्वरूपाचा दबाव येऊ शकतो, त्रास दिला जाऊ शकतो. आता या मुलीच्या बाबतीमध्ये देखील हेच होत होतं. पण आता हे सगळं सहन करणं तिच्या आवाक्याच्या बाहेरचं जात होतं आणि अशाच वेळेला तिने एक योग्य निर्णय घेतलेला आहे.
तिने आपल्या पालकांना या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. आपल्या पालकांना ही गोष्ट तिने सांगितलेली आहे, की तिच्यासोबत काय झालेलं होतं, बलात्कार कसा झालेला होता, तिला कसं एका घरामध्ये बोलावलं गेलं आणि या 3 अल्पवयीन मुलांनी तिच्यासोबत जो गैरप्रकार केलेला होता, हे तिने आपल्या पालकांना सांगितलेलं आहे. आता हे सगळं ऐकून पालकांना जबरदस्त धक्का बसलेला आहे. त्याच्यामुळे मग ते जे पालक होते त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे, धाव घेतलेली आहे. आपली कैफियत पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मांडलेली आहे आणि आता मग पोलिसांनी जो आरोपी होते हे पोलिसांना आता पोलिसांच्या समोर आलेले होते, की कोण आरोपी आहेत, काय आहेत. त्याच्यामुळे मग तातडीने, शिताफीने या तिन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यातला जो मुख्य आरोपी आहे याची येत्या काळामध्ये 12वीची एक्झाम देखील आहे आणि सध्या तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे पेपर देखील बुडणार आहेत. पवईन मुलगा आहे मुख्य आरोपी. याचे जे वडील आहेत यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे, की आपला अल्पवयीन मुलगा जो आता 12वीची परीक्षा देणार आहे त्याच्याकडून इतका मोठा गुन्हा घडलेला आहे. हे जेव्हा त्यांना समजलं ते एका शॉकमध्ये गेलेले आहेत आणि मग त्यांना देखील हृदयविकाराचा झटका आलेला आहे. आता ही जी मुलं होती, ही मुलं अल्पवयीन म्हणावी का? जर का ती अल्पवयीन असतील, तर मग त्यांना एखादा लैंगिक शोषण करावं किंवा बलात्कार करावा, हे ज्ञान कसं आलं? किंवा आपल्या घरामध्ये कोणी नसताना या मुलीला आपल्या घरी बोलावून घ्यावं आणि तिच्यासोबत बलात्कारासारखी घटना करावी, हे त्यांच्या मनामध्ये कसं आलं? जर का ही मुलं लहान असतील, तर त्यांचं जे विचार आहेत, हे विचार बलात्कार करण्याइतके मोठे कसे झाले असावेत? हे सगळे प्रश्न जर का याच्या मुळाशी जायचं जर का आपण प्रयत्न केला, तर आपल्याला असं दिसून येतं, की आजकालच्या काळामध्ये काही वर्षांमध्ये आपल्या मुलाला जे हवं आहे ते तातडीने द्यायचं किंवा आपल्या मुलाला जे मागेल ते द्यायचं. त्याचा कुठलाही हट्ट आपण पुरवायचा, त्याला आपण नकार द्यायचा नाही. त्याचबरोबर जोडीला मोबाईल आणि मोबाईलमध्ये असलेले डार्क सीन किंवा वेब सीरीज आपली मुलं काय बघतात, याच्याकडे काही प्रमाणामध्ये पालकांचं दुर्लक्ष असतं. बऱ्याच वेळेला घरामध्ये दोन्ही पालक हे कामावरती जात असतात. त्याच्यामुळे मुलांना वेळ कमी दिला जातो आणि मग मुलं आपला जो स्वैराचार आहे, आपल्या मनाला वाटेल तसं वागायला मोकळी होतात. आपल्याला वाटेल तसा विचार करतात. पूर्वीच्या काळामध्ये लहान मुलांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आजी-आजोबा एकत्र कुटुंब पद्धती होती, मोठी कुटुंब पद्धती होती. पण आजकालच्या काळामध्ये असं दिसत नाही. एकतर न्यूक्लिअर फॅमिली असते आणि मग आई-वडील देखील कामावरती जात असतात. त्याचबरोबर मुलांचे हट्ट, लाड पुरवत असतात. मुलांना पैसा देखील दिला जातो. त्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो. या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या तर मग अशा स्वरूपाचा एखादा मोठी घटना, भयानक घटना मुलांकडून होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? हे देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही या भागामधून हा व्हिडिओ बघत असाल तरी देखील आपला अभिप्राय जरूर कळवा आणि आपल्या मुलांना सावध करा. मुलांवरती मोबाईलच्या बाबतीमध्ये जितकं नियंत्रण आणता येईल, तितकं नियंत्रण आपण आणलं पाहिजे आणि आपली मुलं मोबाईलमध्ये काय बघतात, हे देखील आपण बघितलं पाहिजे. त्या बाबतीमध्ये वेळोवेळी मुलांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर लैंगिक ज्ञान देखील मुलांना दिलं गेलं पाहिजे योग्य वेळी. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांच्या वयामध्ये येण्याच्या अगोदरच किंवा टीनेजर असताना एक 12-13 वर्षापासूनच त्यांना लैंगिक ज्ञान किंवा स्पर्श ज्ञान या सगळ्याची माहिती करून दिली पाहिजे. या बाबतीत आपल्याला काय वाटतंय? ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये आपण सांगा. कारण आपण दिलेल्या कमेंटवरतीच मग अधिक विचार देखील होत असतो आणि त्याच्यातून आपल्यासमोर पुढे जे काही मांडायचं असेल ते देखील त्याच्यातून काही गोष्टी सुचत असतात. त्याच्यामुळे आपला अभिप्राय हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. भेटणार आहोत आपण नवीन एखाद्या घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.